नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी संबंधित घटक व त्यांची जबाबदारी पाहणार आहोत। यामध्ये दोन प्रकारचे घटक असतात, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक। अंतर्गत घटकामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, संचालक मंडळ व इतर कर्मचारी, तर बाह्य घटकामध्ये पालक, समाज, शाळा इत्यादी घटक येतात। अंतर्गत व बाह्य घटकांच्या प्रभावातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो। प्रत्येक घटक हा आपल्या आपल्या परीने विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो। या घटकांच्या उपयुक्ततेचा योग्य प्रकारे वापर करून घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आवश्यक असते। यामध्ये महत्त्वाचे शाळेचे व्यवस्थापक मंडळ, त्यांची मुख्य जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, तसेच शाळेसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे, पात्र व योग्य शिक्षक वर्गांची नियुक्ती करणे, शाळेसाठी चांगले शैक्षणिक वातावरण असलेल्या परिसरात इमारत बांधून देणे व वर्गखोल्यांची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपयुक्त योग्य अशा क्रीडांगणाची सोय करून देणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लक्ष देऊन अध्ययन करण्यासाठी उपयुक्त व योग्य प्रकारच्या फर्निचरची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नैसर्गिक विधीसाठी मुलामुलींसाठी टॉयलेट इत्यादींची सोय करणे, अन्य भौतिक आरोग्यदायी सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देणे, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी शाळेच्या नावलौकिकात भर पडेल असा स्तुत्य उपक्रम करणे व त्यासंबंधीची माहिती वृत्तपत्रामध्ये देऊन त्या संदर्भात अभिनंदन व प्रोत्साहन करणे, उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस व पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करणे व कार्यात गती येईल या दृष्टीने संस्था चालकास प्रेरणा देणे, अशा प्रकारची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते।